नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेतली जाणारी नीट परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. मात्र यानंतर पेपर फुटीचं प्रकरण पुढं आलं. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय NTA कडून घेण्यात आला. ही पुनर्परीक्षा आज होती. या परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. कोल्हापुरातील 12 केंद्रांवर या परीक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्राच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतरांचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत होतं. विद्यार्थ्यानं केंद्राच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर त्यांना आधी त्याचा नंबर कोणत्या वर्गात आहे याबद्दल मार्गदर्शन केलं जात होतं. यानंतर त्यांची मेटल डिटेक्टरच्या सहाय्यानं तपासणी करण्यात आली. त्यांची बायोमेट्रिक पडताळणी, आधार पडताळणी करूनच आतमध्ये प्रवेश देण्यात येत होता. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 6,500हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सर्व ठिकाणी ही परीक्षा सुरळीत पार पडली.